नमस्ते मित्रांनो, आपण घर बांधकाम करतो आणि त्या बांधकामामध्ये बऱ्याच गोष्टी काही आपण चुकीचे करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जोपर्यंत घर बांधकाम आहे तोपर्यंत त्याच्या फळ आपल्याला भोगावं लागतात. त्यातीलच हा प्रकार. आपण एक घराचं वर बांधकाम करतो, प्लास्टर करतो आणि त्याच्या साईडने जे माल पडलेला असतो त्या मालाच्या लेवलपर्यंतच प्लास्टर करतो आणि त्या मालाच्या खालचं बिगर प्लास्टर असंच राहतं. कालांतराने काय होतं, सगळं वीट बांधकाम असतं, पाऊस पडतो, खाली मातीत मुरतो, माती कडची पाणी धरून राहते आणि तेच त्या विट्यात मुरतं आणि वीट त्याचं पर्क्युलेशन वर जातं आणि घराला थेटा लागतो. आणि थेटा लागल्याच्या नंतर आपण कलर केला की ते पूर्ण कलरची वाट लागते आणि साधारणतः एकदा वीट भिजली की एक एक दोन दोन वर्ष ती वीट प्लास्टरच्या आतलं पाणी सोडत नाही. तुम्ही कितीही वेळा कलर तुम्ही डॅमेज काढला तरी त्याचं पूर्ण वाटोळ होतं. त्याच अनुषंगाने आज आम्ही एका बंगल्यावर काम करत असताना पाईपलाईनसाठी खोदाई केलेली आणि आम्हाला जाणवलं की साईडने प्लास्टरच नाही. तर आम्ही त्यांना विनंती केली की थोड्या लाखो रुपये खर्च करून आपण घर बांधतो, परंतु थोड्याशा चुकीमुळं कायमस्वरूपी त्या घराला डंक लागल्यागत प्रकार होतो. तर आज आम्ही हे काम करत असताना अगोदर साईड पट्टीला प्लास्टर मारून त्याला पूर्ण सिमेंट घोटून घेणार आहे. तसं तर तळापासूनच झालं पाहिजे, परंतु 1-2 फूट ओपन झाले ते करतोय. तर ह्या नक्की गोष्टी लक्षात घ्या, अन्यथा घराला थेटा लागणार, वर थेटा येणार आणि घराच्या कलरची पूर्ण वाट लागणार. ओके, धन्यवाद.